Hello students, welcome to the third lecture of Advanced JavaScript. In second lecture we have already discussed about various types of looping statement. In that we have discussed about for loop and while loop, and we also discussed about break and continue statement in JavaScript. In today's session we discussed about objects in JavaScript. So JavaScript supports various types of object. In 11th standard we have discussed about types of object. In that first one is a user defined object and second one is a built-in object. So these two type of object we have already discussed in 11th standard. So related to that we study objects in JavaScript in this section. So let us start with objects in JavaScript. So JavaScript is an object based scripting language. Almost everything is an object in JavaScript. A JavaScript object is an entity having state in bracket properties and behavior, which is also called as a methods. An object can group data together with functions needed to manipulate it. Basically JavaScript is an object based scripting language. ऑलमोस्ट जे पण आपण जावास्क्रिप्टमध्ये लिहितो इट इज विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट, आणि तोच ऑब्जेक्ट आपल्याला दोन गोष्टींना सपोर्ट करतो, एक म्हणजे प्रॉपर्टीज आणि दुसरं म्हणजे मेथड्स. सो प्रॉपर्टीजला स्टेट्स असं म्हणतात आणि मेथड्सला बिहेवियर असं म्हणतात. अँड ऑब्जेक्टचा हे यूज काय होतो टू ग्रुप द डेटा विदिन फंक्शन, आणि त्याच फंक्शनचा यूज करून आपण एका ऑब्जेक्ट थ्रू डाटा ग्रुप करू शकतो आणि त्या डाटाला व्हेरियस वेने मॅन्युप्युलेट करू शकतो किंवा यूज करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट. सो in object in JavaScript we have find various type of thing around us, and all these things also called as object. So look around you, you will find many example of a real world object such as a table, board, television, bicycle, shop, bus, car, etc. All these things are known as a object. All these tangible things are known as a object. Basically all the tangible things are known as a object. Tangible means which we can view, which we can move. So this type of things also called as a object. Take an example of a car. Take an example of a car object. It has a properties like name, model, width, color, etc. and methods like a start, stop, brake, etc. All cars have a same property but contain different values from the car to car. All car have a same method but perform डिफरंटली. बेसिकली ऑब्जेक्टला आपण काय म्हटलं आहे, इट इज अ टँजेबल थिंग्स, म्हणजे त्या ज्या गोष्टीला आपण प्रॉपर्टी आणि मेथड्समध्ये डिस्क्राईब करू शकतो, इट इज नथिंग बट ऑब्जेक्ट. आणि इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे कारचं. जर आपण कार ॲज अन ऑब्जेक्ट कन्सिडर केला तर त्या कारला प्रॉपर्टीज असतात की ज्याच्यामध्ये त्याला नेम असू शकतं, त्याचं मॉडेल असू शकतं, वेट असू शकतं, कलर्स असू शकतो, त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हील्स असू शकतात. सो हे सगळ्या काय झाल्या प्रॉपर्टीज झाल्या फॉर दॅट कार. अँड सेकंड इज अ मेथड ऑफ दॅट कार इज लाईक स्टार्ट, स्टॉप, ब्रेक. ह्या सगळ्या काय आहेत मेथड आहेत. सो ऑल कार्स हॅव अ सेम प्रॉपर्टीज. सगळ्या कार्सला सेम प्रॉपर्टीज असतात बट दे कंटेन डिफरंट व्हॅल्यू फ्रॉम कार टू कार. म्हणजे सगळ्याच कारला नेम असू शकतं बट ते नेम प्रत्येक कारचं नेम सेम असतं का, तर नसतं. लाईक आपल्याकडे असते ऑडी, BMW, त्याच्यानंतर होंडा सिटी, हे सगळे वेगवेगळे नेम्स आहेत. त्याच्यानंतर ते मॉडेल्स पण एका कारचे वेगळे वेगळे असू शकतात. त्याच्यानंतर कलर पण डिफरंट असू शकतो. सो आपण कारला ॲज ऑब्जेक्ट कन्सिडर केलं तर ह्या त्याच्या प्रॉपर्टीज असू शकतात. सो दॅट आपण आपल्या आजूबाजूला ज्या पण गोष्टी असतात, ज्या टँजेबल गोष्टी असतात, त्यांना आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट म्हणू शकतो. तुमच्या क्लासमध्ये स्टुडंट, क्लासरूम, त्याच्यानंतर बेंच, हे सगळ्या काय आहेत टँजेबल थिंग्ज आहेत, त्यांना पण आपण काय म्हणू शकतो, ऑब्जेक्ट म्हणू शकतो. ठीक आहे. सो
ऑब्जेक्ट इन जावा स्क्रिप्ट. आता इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेले की ज्याच्या थ्रू आपण प्रोग्राममध्ये कार ऑब्जेक्टला डिस्क्राईब करू शकतो, की ज्याच्यामध्ये पहिल्यांदा दिले बघा, ऑब्जेक्टचं नाव काय आहे, कार आहे. त्या कारच्या काय आहेत, प्रॉपर्टीज दिल्या होत्या त्यांनी, ज्याच्यामध्ये नेम, मॉडेल, वेट अँड कलर ह्या 4 प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. सो कार डॉट नेम इज इक्वल्स टू फरारी. सेकंड नेम असू शकतं कार डॉट नेम इज इक्वल्स टू ऑडी. असं नेमची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅरी होऊ शकते, बट नेम ही प्रॉपर्टी काय आहे, कॉमन आहे. जसं की आपण देतो इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट, नेम इज इक्वल्स टू आपण फर्स्ट टेक्स्ट बॉक्सला T1 देतो, सेकंडला T2. सेम लाईक दॅट इथं आपलं का प्रत्येक वेळेस कारचं नेम काय असू शकतं, वेगळं वेगळं असू शकतं. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी त्यांनी दिली होती कारची, की ज्याला आपण मॉडेल म्हटले. सो मॉडेल पण तुमचे मॉडेलची व्हॅल्यू चेंज असू शकते, बट मॉडेल ही प्रॉपर्टी सेम असते. त्याच्यानंतर कार वेट, प्रत्येक कारचं वेट हे वेगळं वेगळं असू शकतं. आणि कार डॉट कलर, कारचा कलर पण हा वेगळा वेगळा असू शकतो. त्याच्यानंतर कार रिलेटेड त्यांनी मेथड्स दिल्यात, कार डॉट स्टार्ट, कार डॉट ड्राईव्ह, कार डॉट ब्रेक अँड कार डॉट स्टॉप. ह्या मेथड्स युजर डिफाईन मेथड्स असतात. आपण आपल्याला पाहिजे त्या नावाने मेथड डिफाईन करू शकतो. ठीक आहे. आणि एव्हरी मेथडला ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट असतं, त्याच्यामुळे त्यांनी दिले बघा कार डॉट स्टार्ट डॉट ओपन अँड क्लोज. सो अशा पद्धतीने आपण एका ऑब्जेक्टला डिस्क्राईब करू शकतो थ्रू द प्रॉपर्टीज अँड मेथड्स. ठीक आहे. So basically properties and methods of objects are accessed with dot operator. डॉट ऑपरेटरचा यूज करून आपण काय करतो, प्रॉपर्टीज अँड मेथड्सच्या व्हॅल्यू ॲक्सेस करतो. जावा स्क्रिप्ट सपोर्ट 2 टाईप्स ऑफ ऑब्जेक्ट. फर्स्ट वन इज अ बिल्ट इन ऑब्जेक्ट अँड सेकंड वन इज युजर डिफाईन ऑब्जेक्ट. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की कारचं आपल्याला नेम ॲक्सेस करायचं असेल तर आपण लिहित होतो कार डॉट नेम इज इक्वल्स टू BMW. ठीक आहे. सो ज्या आपण प्रॉपर्टीज आणि मेथडची व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करायची ती कशा थ्रू करता येते, डॉट ऑपरेटर थ्रू आपण ॲक्सेस करू शकतो. आणि जावा स्क्रिप्टमध्ये ऑब्जेक्टचे 2 टाईप आहेत, एक म्हणजे बिल्ट इन ऑब्जेक्ट आणि दुसरा म्हणजे युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. आपण लास्ट इयरमध्ये हे पाहिलं होतं की बिल्ट इन ऑब्जेक्ट अँड युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. सो लेट अस स्टार्ट विथ बिल्ट इन ऑब्जेक्ट. बिल्ट इन ऑब्जेक्ट सच ॲज अ मॅथ, स्ट्रिंग, ॲरे, डेट एक्सेट्रा. आपल्याला ह्याच चॅप्टरमध्ये पुढे हे ऑब्जेक्ट इन डिटेल आहेत. म्हणजे सिस्टीम जे ऑब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड करते त्याला म्हणतात बिल्ट इन ऑब्जेक्ट. आणि सेकंड आहे युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. JavaScript gives facility to create user defined object as per users requirement. म्हणजे आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार जे ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्याला काय म्हणतात, युजर डिफाईन्ड ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी क्रिएट केलेला जो ऑब्जेक्ट होता त्याचं नाव होतं कार. त्याच्यानंतर आपण कुठल्याही टाईपचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो, लाईक स्टुडंट. ठीक आहे. अशा टाईपचे आपण व्हेरियस ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो डिपेंडिंग अपॉन आवर रिक्वायरमेंट. बट जे सिस्टीमने प्रोव्हाइड केलेले ऑब्जेक्ट आहेत ते आपल्याला ॲज इट इज यूज करावे लागतात, लाईक मॅथ, स्ट्रिंग, ॲरे, डेट. हे सगळे सिस्टीम डिफाईन ऑब्जेक्ट आहे, ते आपल्याला सिस्टीमच्या फंक्शनॅलिटीनुसार यूज करावे लागतात. ठीक आहे. So next is the new keyword is used to create new object in JavaScript. This word is most important. New keyword is used to create object in JavaScript. जर आपल्याला JavaScriptमध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करायचा असेल तर आपण काय यूज करणार आहोत, न्यू हा कीवर्ड आहे, सिस्टीम डिफाईन वर्ड आहे हा, जो आपल्याला यूज करायचा आहे. सो बेसिकली एक्झाम्पलमध्ये त्यांनी दिले बघा डी इज इक्वल्स टू न्यू डेट. म्हणजे डेट हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. कसला, बिल्ट इन ऑब्जेक्ट आहे. तर त्या बिल्ट इन ऑब्जेक्टला क्रिएट करण्यासाठी आपण कुठला कीवर्ड वापरला, न्यू हा कीवर्ड वापरला. मग ह्या डेटमध्ये जी पण व्हॅल्यू येईल ती ॲटोमॅटिकली डी ह्या व्हेरिएबलला असाइन होईल. ठीक आहे. सो डी इज अ न्यू इन्स्टन्स क्रिएटेड फॉर डेट ऑब्जेक्ट. सो डी हा काय, न्यू इन्स्टन्स आहे जो की डेट ऑब्जेक्टसाठी क्रिएट केलेला आहे. मग डेट ऑब्जेक्टवरती जे पण आपण काम करणार आहोत ते थ्रू द न्यू कीवर्ड थ्रू द डी
वर्ड किंवा व्हेरिएबल टाईप परफॉर्म करणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे द न्यू कीवर्ड इज यूज टू क्रिएट अ ऑब्जेक्ट इन जावा स्क्रिप्ट. जावा स्क्रिप्टमध्ये नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी न्यू हा कीवर्ड यूज केला जातो. ठीक आहे. सो लेट अस सी next concept in JavaScript is DOM, which is called as a document object model. Again, this is one of the important concept in JavaScript, but before starting with DOM we have discussed about objects in JavaScript, how to create object in JavaScript, and types of object which is built in, and second one is a user defined object. ठीक आहे. सो डॉम आता आपण नवीन कन्सेप्ट बघूया की ज्याचं नाव आहे डॉम डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. त्याच्यामध्ये दिले बघा, व्हेन HTML डॉक्युमेंट इज लोडेड इन टू अ वेब ब्राउझर इट बिकम अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट. It define logical structure of document. The way in which HTML document content is accessed and modified is called as a document object model. म्हणजे ज्या वेचा किंवा ज्या मेथडचा यूज करून आपण काय करतो, HTML डॉक्युमेंटमधले कंटेंट लाईक व्हेरियस टाईपचे टॅग्स असतील, ते व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज असतील त्या ॲक्सेस करतो आणि यूज करतो. इट इज कॉल्ड ॲज अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. इट इज अ प्रोग्रामिंग इंटरफेस फॉर HTML अँड XML डॉक्युमेंट. सो बेसिकली डॉम जे आहे ते प्रोग्रामिंग इंटरफेस प्रोव्हाइड करतं किंवा प्रोग्रामिंग स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं. कशासाठी? HTML आणि XML. सो बेसिकली XML स्टँड्स फॉर एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज. ही एक अगेन काइंड ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आहे की ज्याचा यूज करून आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो किंवा ऑब्जेक्टवरती काम करू शकतो. सो बेसिकली डॉक्युमेंट ऑब्जेक्ट काय करतं की व्हेरियस टाईपच्या आपल्याला टॅग्स आणि इलेमेंट ॲक्सेस करायला फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात. द standardization of a DOM was founded by W3C Consortium, which is workers for standardization of web technologies. According to W3C, the W3C document object model, which is called as a DOM, is a platform and a language neutral interface that allow programs and script to dynamically access and update the content, structure and style of a document. Basically DOM हे काय आहे, एक स्टँडर्डाइज्ड ऑर्गनायझेशन आहे की ज्याला W3C कन्सर्टम म्हणतात, विच इज कॉल्ड ॲज अ वर्ल्ड वाईड वेब कन्सर्टम विच वर्क फॉर अ स्टँडर्डायझेशन ऑफ अ वेब टेक्नॉलॉजीज. म्हणजे जे पण आपण HTML राईट करतो त्याच्याशी रिलेटेड व्हेरियस टाईपचे जे स्टँडर्ड्स प्रोव्हाइड केले जातात त्याच्याशी रिलेटेड वर्ल्ड वाईड वेब कन्सर्टम काम करतं. अँड अकॉर्डिंग टू W3C, the W3 document object model is a platform and a language neutral interface that allows program and scripts dynamically access and update the content, structure and style of a document. Basically DOM चा यूज काय आहे, to dynamically access and update the content, structure and style of a document. जे पण आपण वेबसाईट होस्ट केलेल्या असतात त्या होस्ट केलेल्या वेबसाईट्सवरती आपल्याला डायनामिकली काही चेंजेस अपडेट करायचे असतील विदाउट इंटरप्टिंग वर्क ऑफ दॅट पर्टिक्युलर वेबसाईट, सो दॅट वी कॅन गेट हेल्प ऑफ अ डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, सो दॅट वी कॅन डायनामिकली access and make a changes within that particular website. So that is the main use of a DOM. After that, here they give the hierarchy of a DOM in document hierarchy. At the top of the module, which is Windows object,
In DOM hierarchy, the top object is a Windows object. After that, location object, document object, navigator object, and history object. All these are the subunits included in Windows object. And after this level, in document object we perform four again another object, which is form object, link object, image object, and fourth one is a anchor object. So basically document hierarchy डॉमच्या ऑब्जेक्ट हायरार्कीमध्ये ॲट द टॉप ऑफला जो ऑब्जेक्ट असतो त्याला विंडोज ऑब्जेक्ट म्हणतात. विंडोज ऑब्जेक्टला अगेन 4 ऑब्जेक्टमध्ये डिवाइड केले की ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे लोकेशन ऑब्जेक्ट, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट, नेविगेटर ऑब्जेक्ट, अँड हिस्ट्री ऑब्जेक्ट. And in third level hierarchy, document object can divided into 4 object, which is form object, link object, image object, and anchor object. एक्झाम मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन विचारतात की डॅश डॅश ऑब्जेक्ट इज ॲट द टॉप लेवल इन डॉम ऑब्जेक्ट हायरार्की. सो आन्सर इज अ विंडोज ऑब्जेक्ट. अँड dash dash objects included in document object. So answer is a form, link, image, and anchor object. So this type of question will ask. After that, here they give the properties of a DOM object. Each object can have a different types of properties and methods. So properties of a DOM object, first one is a head. Head property is used to return the head element of the document. Means जो पण हेड पार्टमध्ये लिहिलेले कंटेंट आहेत ते रिटर्न करण्यासाठी आपण काय वापरतो, हेड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर सेकंड आहे टायटल. सेट और रिटर्न टायटल ऑफ द डॉक्युमेंट. तुमच्या एका पर्टिक्युलर डॉक्युमेंटला टायटल सेट करायचं असेल तर आपण कुठली प्रॉपर्टी यूज करणार आहोत, टायटल. थर्ड वन इज URL, रिटर्न फुल URL ऑफ द HTML डॉक्युमेंट. म्हणजेच तुमच्या वेब पेजचा जो URL असेल तो रिटर्न करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत, URL प्रॉपर्टी. अँड फोर्थ आहे बॉडी कोमा इमेज. रिटर्न बॉडी कोमा इमेज एलिमेंट्स रिस्पेक्टिवली. म्हणजे बॉडी टॅगमध्ये जे पण कंटेंट तुम्ही राईट केलेत किंवा इमेज टॅगमध्ये जे पण कंटेंट राईट केलेत ते रिटर्न करण्यासाठी आपण कुठली प्रॉपर्टी वापरणार आहोत, बॉडी कोमा इमेज. ठीक आहे. सो बेसिकली डॉममध्ये ह्या 5 प्रॉपर्टीज आहेत की ज्या यूज केल्या जातात, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे हेड, सेकंड वन टायटल, थर्ड वन URL, फोर्थ वन बॉडी, फिफ्थ वन इमेज. ह्या सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला व्हॅल्यूज रिटर्न करतात रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर कंटेंट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ अ डॉम ऑब्जेक्ट. बेसिकली डॉम ऑब्जेक्ट हॅविंग 3 मेथड्स. In that, first one is a write, second one is a write ln, and third one is a get element by id. So in 11th standard we have already discussed about write. आपण लिहितो बघा डॉक्युमेंट डॉट राईट इन ब्रॅकेट वेलकम. सो ते जे वर्ड वेलकम हा जो वर्ड आहे तो आपल्या विंडोवरती डिस्प्ले होतो. सो त्या राईट मेथडचा यूज काय आहे ते बघूया. राईट HTML एक्सप्रेशन और जावास्क्रिप्ट कोड टू द डॉक्युमेंट. म्हणजे जे पण आपण राईटमध्ये लिहू डॉक्युमेंट डॉट राईट ते सगळं आपल्या वेब पेजवरती ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले होतं. त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे डॉम ऑब्जेक्टची राईट ln. सेम ॲज अ राईट बट ॲड्स अ न्यू लाईन कॅरेक्टर आफ्टर ईच स्टेटमेंट. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड आपण फॉर लूपमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं की मी जर जस्ट राईट डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं, डॉक्युमेंट डॉट राईट आणि ओके हा वर्ड लिहिला तर मला फक्त ओके हा वर्ड डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर मी अगेन जर दुसरं डॉक्युमेंट डॉट राईट अगेन वेलकम लिहिलं तर ओकेच्याच पुढं मला वेलकम डिस्प्ले होईल. बट जर मी डॉक्युमेंट डॉट राईट ln ओके आणि डॉक्युमेंट डॉट राईट ln वेलकम लिहिलं तर ओके हा एका लाईनला दिसेल आणि वेलकम हा वर्ड न्यू लाईनला ॲपियर होईल. म्हणजे राईट lnचा यूज काय, टू ॲड अ न्यू लाईन आफ्टर ईच स्टेटमेंट. म्हणजेच तुमच्या प्रत्येक स्टेटमेंट नंतर नवीन लाईन ॲड करायला आपण काय वापरतो, डॉक्युमेंट डॉट राईट ln. अँड थर्ड मेथड ऑफ डॉम ऑब्जेक्ट इज get element by id. In 12th standard this is a new method
and it is very important. So they have said that there are many ways of accessing form element, of which the easiest is by get element by id method, in which id property is used to find an element. आता आपण 11th स्टँडर्डमध्ये फॉर्मच्या व्हॅल्यू ॲक्सेस करायला वापरत होतो बघा, डायरेक्ट फॉर्म थ्रू आपण एलिमेंट ॲक्सेस करत होतो. लाईक फंक्शनमध्ये ए इज इक्वल्स टू f1 डॉट t1 डॉट व्हॅल्यू. सो ह्याने काय होत होतं, ए ह्या व्हेरिएबलला फॉर्ममधल्या t1 टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू असाइन करत होते. सो आपण आता काय वापरणार आहोत, गेट इलेमेंट बाय आय डी, की ज्याच्या थ्रू आपण पर्टिक्युलर टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आपल्या फंक्शनमध्ये यूज करणार आहोत. सो आता इथून पुढचे जे प्रोग्राम आहेत तिथं आपण गेट इलेमेंट बाय आय डी ही मेथड यूज करणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला प्रत्येक इनपुट बॉक्समध्ये आय डी हा ॲट्रिब्यूट यूज करावा लागेल, की ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी नाव द्यावं लागेल. सपोज इनपुट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट अँड आय डी इज इक्वल्स टू t1 दिल्यानंतर ज्यावेळेस आपण फंक्शनमध्ये t1ची व्हॅल्यू यूज करणार असू तेव्हा ए इज इक्वल्स टू गेट इलेमेंट बाय आय डी इन ब्रॅकेट t1. सो t1ची जी व्हॅल्यू असेल ती आपल्या पर्टिक्युलर ए ह्या व्हेरिएबलला असाइन होईल. सो आपण अशा पद्धतीने गेट इलेमेंट बाय आय डी हा ॲट्रिब्यूट यूज करणार आहोत. ठीक आहे. सो नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की द इनर HTML प्रॉपर्टी. बट बिफोर स्टार्टिंग विथ इनर HTML प्रॉपर्टी, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं ह्या सेशनमध्ये की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट, हाऊ टू राईट इट, न्यू कीवर्ड यूज अँड डॉम अँड हायरायची ऑफ अ डॉम मॉडेल विच इज डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल हायरायचे, आणि त्याच्याशी रिलेटेड व्हेरियस टाईपच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड व्हेरियस टाईपच्या मेथड्स पाहिल्या. प्रॉपर्टीमध्ये आपण पाहिलं हेड, टायटल, URL, बॉडी आणि इमेज. मेथड्समध्ये आपण 3 मेथड पाहिल्या, ज्याच्यामध्ये राईट एलेन अँड थर्ड वन इज अ गेट इलेमेंट बाय आय डी. अगेन नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे की ज्याचं नाव आहे inner HTML. So the inner HTML property is used for getting HTML element and changing its कंटेंट. बेसिकली इनर HTML प्रॉपर्टीचा यूज काय आहे की HTMLचे इलेमेंट ॲक्सेप्ट करणे आणि त्याचे व्हॅल्यू किंवा कंटेंट चेंज करणे. The inner HTML property can be used to get or change any HTML element including HTML and body. म्हणजे inner HTML प्रॉपर्टी थ्रू आपण काय करू शकतो, कुठलाही HTMLचा इलेमेंट मीन्स टॅग चेंज ॲक्सेप्ट करू शकतो आणि त्याची पर्टिक्युलर कंटेंट चेंज करू शकतो, इन्क्लुडिंग HTML अँड बॉडी. म्हणजे आपण HTML आणि बॉडी पार्टचे सुद्धा कंटेंट चेंज करू शकतो थ्रू द इनर HTML प्रॉपर्टी. सो इनर HTML इज अ वन काइंड ऑफ अ प्रॉपर्टी फॉर एनी टाईप ऑफ अ टॅग, आणि त्याचा यूज करून आपण त्या पर्टिक्युलर टॅगचे कंटेंट चेंज करू शकतो. सो त्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण बघूयात. सुरुवात आपण केली आहे की डॉक टाईप HTMLने, त्याच्यानंतर HTML हेड एक फंक्शन लिहिलेले, स्क्रिप्ट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट स्लॅश जावा स्क्रिप्ट. फंक्शनमध्ये काय लिहिलेले, चेंज टेक्स्ट 3 हे फंक्शनला नाव दिलेले, युजर डिफाईन फंक्शन आहे की ज्याला आपण काहीही नाव देऊ शकतो. इथं मी चेंज टेक्स्ट 3 नाव दिलेले. ओपनिंग क्लोजिंग कुठलंही फंक्शन आपण लिहिताना कंपल्सरी ते कर्ली ब्रॅकेट्समध्येच लिहितो. सो त्याच्यानंतर पुढे एक बघा एक व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे ज्याला स्टाईल नाव दिलेले आणि त्याच्यामध्ये HTMLची स्टाईल असाइन केली की H2 स्टाईल इज इक्वल्स टू कलर ग्रीन. हिथं आपण काय यूज केलं, इनलाईन CSS, की एकाच टॅगचं आपल्याला कलरिंग करायचं आहे. सो त्याच्याशी रिलेटेड मी स्टाईल नावाचं व्हेरिएबल वापरलं आणि त्याच टॅगचं कलरिंग चेंज केलेले विथ द हेल्प ऑफ इनलाईन CSS. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं की ज्याचं नाव टेक्स्ट आहे आणि त्याच्यामध्ये वर्ड लिहिलं आहे वेलकम टू द HTML5 अँड जावा स्क्रिप्ट. हा एक नॉर्मल टेक्स्ट मेसेज असेल की ज्याच्यामध्ये मी हे टाईप केलेले. त्याच्यानंतर बघा व्हॅर क्लोज स्टाईल, आणि इथं आपण काय केलेलं आहे, H2 क्लोज केलेलं आहे. H2 मी इथं ओपन केलेलं आहे आणि ह्या लाईनला क्लोज केलेलं आहे. आता नेक्स्ट जे लाईन आहे त्याच्यामध्ये बघा डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी थ्रू आपण
पॅरामध्ये असलेली व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली आहे आणि इनर HTML थ्रू त्याची काय केलेली आहे, स्टाईल चेंज केलेली आहे किंवा त्याचे वेगळे कंटेंट ॲप्लाय केलेले आहेत. सो डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डीमध्ये पॅरामध्ये जी व्हॅल्यू असेल ती आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर आपण डॉट इनर HTML प्रॉपर्टी असाइन केली की ज्याला मी काय सेट केले, स्टाईल प्लस टेक्स्ट प्लस क्लोज स्टाईल. म्हणजे आता बघा स्टाईलमध्ये काय आहे, कलर ग्रीन झाला पाहिजे. त्याच्यानंतर टेक्स्टमध्ये काय आहे, वेलकम टू द HTML5 अँड जावा स्क्रिप्ट. अँड क्लोज स्टाईलमध्ये मी फक्त HTML टॅग हा क्लोज केलेला आहे. सो हे तिन्हीचे फीचर्स इनर HTML थ्रू आपल्या ह्या पर्टिक्युलर पॅरा ॲट्रिब्यूटला सेट होतात. सो दिस इज द यूज ऑफ इनर HTML की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, एका पर्टिक्युलर इलेमेंटमध्येच आपण वेगळ्या टॅगचे प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. ठीक आहे. सो नेक्स्ट काय केलं बघा, स्क्रिप्ट टॅग क्लोज केला, हेड क्लोज केला, त्याच्यानंतर बॉडीला बॅकग्राऊंड कलर सेट केलेला आहे की ज्याचं नाव आहे सियान. त्याच्यानंतर आता H1मध्ये एक पी टॅग घेतलेला आहे, त्याच्यामध्ये नाव काय दिले, आय डी क्रिएट केला आहे की ज्याला नाव दिलेले पॅरा. आपण तिकडं यूज केलेला गेट इलेमेंट बाय आय डी पॅरा यूज केलेले. सो तो पॅरा आय डी इथून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढं वेलकम टू द साईट हा वर्ड आहे. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तर फर्स्ट स्टेटमेंट आपलं हे डिस्प्ले होईल, वेलकम टू द साईट. त्याच्यानंतर इनपुट टाईपवरती बटन घेतलेले आणि आपण त्या बटनला व्हॅल्यू काय असाइन केली, क्लिक धिस बटन टू चेंज द अबाउट टेक्स्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या बटनवरती क्लिक करू त्यावेळेस आपलं चेंज टेक्स्ट 3 नावाचं फंक्शन काय होईल, कॉल होईल आणि आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे पण आपण कॅल्क्युलेशन्स केलेत हे सगळे चेंजेस त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेले असतील. लाईक स्टाईल चेंज झालेलं असेल, टेक्स्टमध्ये वर्ड चेंज होईल आणि आपल्याला रिस्पेक्टिव्ह आउटपुट डिस्प्ले होईल. सो आपण हे आउटपुट बघूयात. बघा फर्स्ट वन काय आहे, वेलकम टू द साईट, तो वर्ड ॲज इट इज प्रिंट झाला. त्याच्यानंतर क्लिक धिस बटन टू चेंज अबाउट टेक्स्ट, जेव्हा आपण ह्या बटनवरती क्लिक करू त्याच्यानंतर हा वर्ड डिस्प्ले होईल जो की आपण व्हॅर टेक्स्टमध्ये दिला होता, वेलकम टू द HTML5 अँड जावा स्क्रिप्ट. सो अशा पद्धतीने आपण इनर HTMLचा यूज करून व्हेरियस इलेमेंटच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकतो आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला आउटपुट डिस्प्ले होतं. सो दिस इज ऑल अबाउट इनर HTML प्रॉपर्टी ऑफ अ डॉम और अ जावा स्क्रिप्ट. ठीक आहे. सो बेसिकली आज आपण 3 कन्सेप्ट बघितल्या की ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स ऑफ जावा स्क्रिप्ट, सेकंड वन इज अ डॉम डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल अँड थर्ड वन इज अ इनर प्रॉपर्टी. ठीक आहे. ह्याच्याशी रिलेटेड जे पण एक्झाम्पल्स आणि नोट्स दिलेले आहेत त्या लिहून काढा. कोणाला काही डाऊट्स असतील तर आपल्या ग्रुपवरती क्वेश्चन रेज करा आणि W3 स्कूल ह्या वेबसाईटवरती जाऊन इनर HTMLचे व्हेरियस टाईपचे एक्झाम्पल्स बघत चला. असाइनमेंटमध्ये मी ह्याच्याशी रिलेटेड अजून एक्झाम्पल्स देईलच, पण तुम्ही तोपर्यंत W3 स्कूलवरती पण सर्च करत राहा. ठीक आहे. थँक्यू.